नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 100 करोड भारतीय ज्या मॅचची वाट बघत होते, म्हणजे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आत्ता जस्ट पार पडलेली आहे आणि इंडियाने 4 विकेटने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत या मॅचमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. 2023चा वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलियाचं नाव घेतलं तर 2023चा वर्ल्ड कप आठवतो. त्यामध्ये ट्रॅव्हिस हेड आणि एक जबरदस्त खेळ केलेली आणि त्यांचं जे कॅप्टन होता म्हणजे पॅट कमिन्स होता त्यावेळेस, तर त्याने फायनल वेळेस म्हटलेलं की आम्ही सर्व भारतीयांना चूप करणार आणि ही अहमदाबादमधली मॅच आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, आणि तसं करून दाखवलं आणि सर्व भारतीयांना त्यांनी गप केलं आणि अहमदाबादमधली फायनलची मॅच भारताला ऑस्ट्रेलियाने हरवलेली. त्यावेळेस अक्षरशः रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि सर्व जे प्लेयर होते त्या टीममधले सर्वांच्या डोळ्यातून अश्रू होते मित्रांनो. आणि एकच म्हणजे मनामध्ये जिद्द होती. एखादी एक गोष्ट आपल्याला मनापासून लागते त्यावेळेस मनापासून एक जिद्द असते की ती गोष्ट आपल्याच्यानं का होत नाही, ते करायचीच गोष्ट, अशी जिद्द सर्व भारतीय खेळाडूंमध्ये होती. त्यानंतर T20चा वर्ल्ड कप इंडियानं जिंकला. परंतु ICC इव्हेंट्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस ऑस्ट्रेलिया प्रत्येक वेळेस इंडियाला टफ जात आहे आपण पाहत असाल, कारण मागचे 2023ला पण इंडियाला ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यानंतर T20चा वर्ल्ड कपमध्ये सुपर 8मध्ये पण भारताला ऑस्ट्रेलियानं हरवलं. त्यावेळेस पण ट्रॅव्हिस हेडनं चांगला खेळ खेळलेला. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये एक प्रकारचा बदला घ्यायचा निर्धार सर्व इंडियाच्या खेळाडूंमध्ये होता आणि त्या जिद्दीनं आणि त्या चिकाटीनं आणि त्या प्रॅक्टिसनं टीम इंडियाचे खेळाडू आज मॅचमध्ये दिसत होते. तीच इंटेन्सिटी दिसत होती आणि एकच लक्ष दिसत होते की आजची मॅच आपल्याला जिंकायची, काही करून आपल्याला फॅन्ससाठी ही मॅच जिंकायची. आणि ते सर्व 11च्या 11 खेळाडूंनी हे सिद्ध करून दाखवलं. त्यामध्ये गौतम गंभीर कोच आहे, त्यांचा पण हात आहे, कारण वरुण चक्रवर्ती सारख्या मिस्ट्री बॉलरला त्याचं 4 वर्षानंतर त्याचं वन डे मध्ये कमबॅक झालं आणि न्यूझीलंड बरोबरच्या मॅच मध्ये त्याला भारताच्या टीम मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. म्हणजे याआधी पदार्पण झालेलं, परंतु पहिली मॅच या चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली मॅच खेळायची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करून वरुण चक्रवर्तीने त्या मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या. आजच्या मॅच मध्ये हेड बद्दल बोलायचं म्हटलं तर हेड ज्यावेळेस मॅचच्या पूर्वी प्रॅक्टिस करत होता त्यावेळेस डॅनियल विटोरी जे फिल्डिंग कोच आहे त्याला त्याने हेड विचारत होते की कशा पद्धतीनं बॉल टाकतोय नेमका वरुण चक्रवर्ती, त्याचा गुगली बॉल कोणता, त्याचा जे सीम होतो तो बॉल कोणता, आणि अजून एक बरेचसे असे व्हरायटी त्याच्या बॉलिंगमध्ये आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॉल कसे ओळखायचे ते डॅनियल विटोरीला विचारत होता. परंतु नेमकी मॅचमध्ये चुकी झाली. पॉवर प्लेमध्ये रोहित शर्मानं वरुण चक्रवर्तीला आणलं आणि वरुण चक्रवर्तीने त्याच्या पहिल्याच बॉलवर हेडची विकेट घेऊन भारताच्या डोक्याला जे हेडॅक होतं म्हणजे टेन्शन होतं ते दूर केलं. तरी पण ऑस्ट्रेलियानं स्टीव्हन स्मिथच्या जोरावर आणि ॲलेक्स केरीनं शेवटी एक जबरदस्त बॅटिंग केली. त्यांच्या जोरावर 264 रनचं जबरदस्त टार्गेट असं उभं केलेलं. आता दुबईचं ग्राउंड म्हटलं की आपल्याला माहिती आहे स्पिनिंग विकेट आहेत आणि एक प्रकारे भारतीय स्पिनरनं जबरदस्त बॉलिंग केली. भारताचे 4 स्पिनर म्हणजे कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती या सर्वांना विकेट मिळाल्या. फक्त कुलदीपला आज विकेट नाही मिळाली. खूप जबरदस्त अशी बॉलिंग केली. आणि फास्ट बॉलर म्हटलं तर शामीचं बोलायचं म्हटलं तर शामीला सुरुवातीला पायाला जरा लागलेलं 2-3 ओव्हर झाल्यानंतर, परंतु ज्या पद्धतीनं शामीनं त्यानंतर बॉलिंग केली
नक्कीच एक कौतुकास्पद बॉलिंग केली म्हणावं लागेल. त्यानंतर हार्दिक पांड्या आपल्याला माहितीच, जेवढ्या मेन विकेट हव्या असतात त्यावेळेस हार्दिक पांड्याच्या हातात रोहित शर्मा बॉल देतो आणि हार्दिक पांड्या विकेट घेऊन ते सिद्ध करतो. सुरुवातीला जरा काय झालेलं, शमीनं कॅच सोडला हेडचा, त्यावेळेस भारताच्या मनामध्ये टेन्शन आलेलं, कारण त्यानंतर हेडनं ज्या पद्धतीने मारायला सुरुवात केलेली, खूप जबरदस्त मारत होता, 6-4 आणि भारताला असं वाटत होतं की मॅच आपल्या हातातून निघते का. कारण सुरुवातीच्या 10 ओव्हरमध्ये म्हटलं तर ऑस्ट्रेलियाच्या नाही म्हटलं तर 60 ते 65 रन होत्या. त्यामुळे जबरदस्त अशी सुरुवात ऑस्ट्रेलियाला मिळालेली. त्यानंतर स्पिनरने त्यांच्या जाळ्यामध्ये जे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज होते त्यांना विणलं आणि खूप जबरदस्तरित्या बॉलिंग करून रन रेट ऑस्ट्रेलियाचा कमी आणला. दुबईचं स्टेडियम म्हटलं तर 264 रन म्हटले तर भरपूर रन आहेत आणि भारताच्या फलंदाजांना खूप सावधानपूर्व खेळायची जरूरत होती. आता सर्वात प्रथम रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मानं फार जबरदस्त खेळी सुरुवात केली. सुरुवातीला 1-2-3 बॉल त्यांनी बघण्यात घालवले की बॉल कशा पद्धतीने येतोय. त्यानंतर 4 मारले, 2 4 मारले, त्यानंतर 6 मारला आणि सुरुवात एकदम बेधडक अशी सुरुवात केलेली. परंतु 32 रनावर त्याची विकेट गेली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर असं वाटलं की आता काय, म्हणजे एक स्तंभ असतो ना आपल्या टीम मधला, तोच मोडल्यावर कसं घर ढासळतंय का काय असं वाटलं. परंतु विराट कोहली जो भारतीय म्हणजे टीमची जी भिंत आहे म्हणावं लागेल, त्या पद्धतीनं त्याने एक शेवटपर्यंत सर्व फलंदाजाला साथीला घेऊन तो खेळला. त्यानंतर शुभमन गिलची विकेट पडली. शुभमन गिल पण सिंगलच्या नादामध्ये त्याच्या स्टंपला बॉल लागून तो प्ले डाऊन झाला. त्यानंतर विराट कोहली आणि आत्ता सध्या खूप जबरदस्त फॉर्म मध्ये चाललेला श्रेयस अय्यर, ज्याने न्यूझीलंड वर्सेसच्या मॅच मध्ये खूप जबरदस्त अशी खेळी खेळलेली. आणि श्रेयस अय्यर बद्दल बोलायचं म्हटलं तर एवढा तो फ्रेम मध्ये नसतोय, परंतु खेळी एवढ्या जबरदस्त खेळतो. आता तुम्ही पाहिलं असेल 2 वर्षापूर्वी त्याचं सिनियरचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं सिनियर बेसिसचं, ते सुद्धा श्रेयस अय्यरने घालवलं होतं आणि एक प्रकारे भरपूर मानसिक धक्के मिळाले. त्याचं पायाची सर्जरी झाली, बरेचसे म्हणजे दुखापतीतून त्याने मात करून या संघर्षमय वातावरणातून त्याने बाहेर पडून आजच्या मॅच मध्ये म्हणजे एक जबरदस्त त्याने डोमेस्टिक पण खेळल्या. डोमेस्टिक मॅच मध्ये रणजी मॅचेस मध्ये चांगले खेळ खेळून तो परत एकदा टीम इंडियामध्ये त्याची वापसी झाली आणि फार जबरदस्त असा रेकॉर्ड आहे त्याचा. ICC इव्हेंट म्हटलं तर श्रेयस अय्यरचा विषयच नाही. विराट कोहलीने आणि श्रेयस अय्यरनं ज्या पद्धतीनं भागीदारी केली आणि एक प्रकारे टीम इंडियाला एक म्हणजे एक पहिल्या 2 विकेट पडलेल्या, त्यामुळे कुठं असं टेन्शन आलेलं की आता परत मग 2 विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची जी डाव आहे तो कोसळतोय का काय आणि एक प्रकारे भीती निर्माण झालेली. परंतु तसं काही जाणवून दिलं नाही. आणि विराट कोहली बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे मित्रांनो. सर्व रेकॉर्ड्स मोडले त्या भारतीय फलंदाजानं. जवळपास त्याच्या 85 रन होत्या. 85 रनामध्ये फक्त 5 बाउंड्री मारल्या त्यानं आणि 50 सिंगल होत्या त्याच्या. काय बोलायचं, 36 वर्षाचा माणूस आहे तो आणि अक्षरशः म्हणजे घाम गाळून खेळला, भारताच्या फॅनसाठी खेळला आणि त्याच्या मनामध्ये पण जिद्द होती की ऑस्ट्रेलिया हरवायचे, बाकी काय पण होऊ दे, ऑस्ट्रेलियाला आज हरवायचे म्हणजे हरवायचे. तो जोश विराट कोहलीचा आउट झाल्यानंतर दिसत होता आणि गौतम गंभीर शेजारी होता आणि खूप जबरदस्त असा जोश विराट कोहलीचा दिसत होता. त्यानंतर श्रेयस अय्यर आउट झाला. विराट कोहली आणि KL राहुलवर एक जबाबदारी होती. त्यावेळेस 80 रन शिल्लक होते आणि रन टू बॉल म्हणजे 80 बॉल 80 रन पाहिजे होते आणि एक प्रकारे दोघांवर जबाबदारी होती की कुठेतरी जवळपास खेळ न्यावा आणि म्हणजे
जे समोरचे फलंदाज आहेत म्हणजे हार्दिक पांड्या आणि जडेजा त्यांना कुठल्याही पद्धतीचं ताप होऊ नये आणि एक प्रकार जवळ येऊन मॅच आपण हरू नये त्याची काळजी विराट कोहली आणि के.एल. राहुलनं घेतली आणि खूप जबरदस्त अशी बॅटिंग करून जवळपास खेळ पोहोचवला. ती मला वाटतं 42 बॉल 38 रन पाहिजे होतं त्यावेळेस विराट कोहली आउट झाला. विराट कोहली आउट होण्याच्या पूर्वी के.एल. राहुलनं एक 6 जबरदस्तरित्या मारलेला. विराटला पण वाटलं असेल आता आपण 6-4 मारून मॅच जिंकूयात, परंतु त्याचा बॉल जो आहे ते लॉग ऑनच्या हातात डायरेक्ट गेला आणि विराट कोहली आउट झाला. एक प्रकार टेन्शन निर्माण झालेलं. आता काय होते त्यानंतर हार्दिक पांड्याने भरपूर बॉल खेळले. 17 बॉल 6 रनवर हार्दिक पांड्या खेळत होता आणि भयान टेन्शन आलेलं की काय होते आता, कारण 20 बॉल मध्ये 24 रन पाहिजे होत्या. जवळ इतक्या पोचलेली मॅच भारत हारतोय का काय असं वाटलेलं, परंतु हार्दिक पांड्या आपल्याला माहिती आहे स्पिनर समोर दिसले की त्याचा विषयच नाही. स्पिनर समोर दिसले की त्याच्या अंगात काय भूत शिरतं का काय माहित नाही. 2 6 मारले आणि तिसरा पण 6 मारला. खूप जबरदस्तरित्या अशी खेळी त्यांनी खेळून दाखवली. आणि आपल्याला माहिती आहे पाकिस्तान विरोधाची मॅच, चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच ज्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलेलं, त्या फायनलच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं काय खेळी खेळलेली ते संपूर्ण भारताला माहिती आहे. आणि एकतर्फी मॅच जिंकवण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्यानं केलेला. त्यावेळेस रवींद्र जडेजाकडनं चुकी होऊन हार्दिक पांड्या रनआउट झालेला, परंतु यावेळेस असं काही झालं नाही आणि शेवटी मारता हार्दिक पांड्या आउट झाला. परंतु त्यावेळेस जिंकायला टीम इंडियाला फक्त 6 रनांची जरूरत होती. आणि 2023ला ज्यावेळेस भारतानं वर्ल्ड कप हरलेला त्यावेळेस के.एल. राहुलला भरपूर ट्रोल करण्यात आलेलं. के.एल. राहुल काय करतोय काय नाही, खूप हळू खेळला, परंतु के.एल. राहुलनं मॅच शेवटपर्यंत खेळून जिंकून देऊन ते सिद्ध करून दाखवलं. आणि शेवटच्या बॉलला के.एल. राहुलनं म्हणजे 11 बॉल शिल्लक होते, परंतु के.एल. राहुलनं 6 मारून ही मॅच जिंकवली. आणि एक प्रकारे हर्ष उल्हास झाला आणि संपूर्ण फॅन्स हॉटस्टारवर नाही म्हटलं तर 68 करोड जण बघत होती मॅच आणि दुबईच्या स्टेडियमवर नाही म्हटलं तर जवळपास 30 ते 40 लाख जण मॅच पाहत होते. त्यामुळे एक जबरदस्त अशी मॅच झाली आणि सिद्धू पाजीची कमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली. सिद्धू पाजीची कमेंट्री म्हणजे विषयच नाही. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करून कळवा. आणि विराट कोहली कशा रीतीने खेळला आज आणि संपूर्ण टीम एफर्ट होता टीम इंडियाचा आणि ऑस्ट्रेलिया धूळ ही म्हणजे चारली टीम इंडियानं आणि बरेच फॅनची इच्छा आज पूर्ण झाली. आणि अक्षरशः सर्व जे चाहते आहेत टीम इंडियाचे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आज निघत होते. आणि टीम इंडियाच्या सर्व फलंदाजामध्ये आणि गोलंदाजामध्ये आणि टीममध्ये ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स दिसत होता त्याचा विषयच नाही. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि टीम इंडियाचं आज एफर्ट कशा पद्धतीनं वाटला आणि टीम इंडिया कशी खेळली नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.